अथ दशमोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वती नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। हे सद्गुरु समर्थ माहेरा, सकळ संतांच्या दातारा, हे पांडुरंगा रुक्मिणीवरा, पंढरीशा जगदात्म्या, अवघ्या भक्तांच्या विसाव्या, सुरमुनी जनांच्या प्राणप्रिया, संत कथेची होऊन छाया, राखितोसी सदैव शरणांगता. तुझ्या पावली विसावता, मिळते कथेस कृतार्थता. घेऊन आलो मी पण नाथा, अर्पावयसी कथा सुमने. धरावी जी श्रीनिवासा, अविनाशरूपी अखंड परेशा, संत कथेसी जगदीशा, हृदयी आशा घेऊन आलो. करावी कथेची पाठ राखणी, जेणे होईल ती पवित्र त्रिभुवनी. मधुर रसभावांची लेवून लेणी, मिरवेल रसिक चित्तांमध्ये. भक्तांना व्हावी तारक, संतोषावे ऐकून रसिक. परमार्थीचे पथिक अनामिक, उल्हासावे पथांतरी. इतुकीच पूर्वावी वासना, सद्गुरु स्वामी कृपालोचना. पियुष पाझरावे सदैव नाना, आपली कथा गात असता. असो, मागील अध्यायी श्री गुरुनाना नर्मदा तीरी बसून चिंतना आठवीत होते सद्गुरु चरणा, करीत प्रतीक्षा पनईची. तर मुंबईची काही मंडळी गरुडेश्वरी जावया निघाली. येऊन जवळी पुसू लागली नानांप्रती आस्थेने. पंडितजी, आपणा गरुडेश्वरासी जाणे, तरी यावे. आम्हासी पोचणे तिथेची, पुण्यतिथीसी श्रीमद वासुदेवांच्या. होकार भरला नानांनी आनंदे. सर्व मंडळींनी घेतली नाव भाड्यानी, ओलांडण्या नर्मदेसी. वाटेत अकस्मात आले संकट, तिलक वाड्यासी जैसी नाव येत, सापडली एका भोवऱ्यात, फिरू लागली तिथेची. होता समय तिन्ही सांजेचा, पुढे प्रकाश मावळतीचा. हा प्रकार पाहता सर्वांचा जीव धडधडू लागला पहा. परी शांतीसागर नाना तेथ, वदती आठवावे सद्गुरुनाथ. करावा गजर दत्त दत्त, स्मर्तृगामी सांभाळी गा. ऐकुनी नानांची मधुर उक्ती, सकाळनी भजन केले निश्चिती. जीविताची भीती चित्ती वसत होती सर्वांच्याच. अखेर काही वेळ जाता, लागली नौका पूर्ववत पंथा. पोचले गरुडेश्वरी रात्री तत्वता, अंधार होता घाटावरी. गरुडेश्वरी तोरी श्रोते, विद्युतदीप आले नव्हते. कंदील दिवे होते तेवते, मधून अवसरीत कोठेतरी. ठिकठिकाणाहून भक्त जमले उद्याच्या तिथीप्रत. नानांची अवघी यात्रा निश्चित, करवणी घेती सद्गुरु पहा. यथासांग केली पुण्यतिथी, राहून तिथे 3 रात्री. नानांनी साठविली सजल नेत्री, रूपश्रिया सद्गुरूंची. निवासात सद्गुरु स्वामींनी अवचित दिली नाना लागुनी भेट. एकदा दूध आणूनी दिधले गवळ्याच्या मिशाने. पटवणी ओळख आपली, अंतर्धान पावली माऊली. यात्रा अवघी सफळ झाली ते वेळीच नानांची. पुढे सन 61 पर्यंत नेमाने पुण्यतिथी स्नाना जातं. मध्ये एकदा विचित्र लाभत वागणूक नानांसी गरुडेश्वरी. एके साली पुजाऱ्यांनी वागविले नानांस अनादराने. न बोलता त्या सेवकां लागुनी गेले नाना घाटावरी. नर्मदा आईचे काठी, चित्तात सखेद नाना आठविती सदै सद्गुरूंना. पुसती, प्रभू काय अपराध माझा. रात्री तिथेच ढाळूनी आसवे, दुःखित हृदय म्हणती मनासवे. कृपाळू दातारा, जरी न यावे पुढे येथे म्या पामराने. ऐसी तव इच्छा नाथा असेल जरी, परतेन सर्वथा उद्याच माऊले येथून आता. आठवीन इथं पर गृहीस तुझला. परी पहाटे श्रोते अवचित, आले अवघे पुजारी. शोधित नाना उतरल्या स्थळाप्रत, मुद्दाम विनंती कराव्या. रात्री स्वप्नी येऊन दटावले स्वामींनी सेवका लागून. आदेश दिधला, करावे पूजन नाना नामक शिष्याचे. मग पुजारी लीन मनाने विनविती, विप्रवर आपण चलणे. पूजनार्थ मंदिरी व्हावे येणे, या शुभ प्रातःकाळी. आदेशानुसार नंतर त्यांनी नानांचे यथासांग पूजन करूनी समाधीवरील छाटी देवनी कृतार्थ केले नानांना. गुरुप्रसाद हा मिळता गदगदून आले नाना चित्ता. अगाध करुणामय अवधूता दिगंबरा श्री वासुदेवा. पुढे यथानियम 62 साली नानांची यात्रा निश्चित ठरली. परी आदल्या दिवशी स्वारी आली दुर्धर तापाची नानांवरी. प्रमाण भयंकर तापाचे, पाहून विचार करीती साचे. यंदा न जावे ऐसेच मनीचे रुद्गत श्रीगुरु दिसे आम्हा. 4 दिवसांनी पुढे समजले, त्या वर्षी नर्मदेने घेतले अनेक बळी. प्राणघातक घडले अपघात चालत्या होड्यांना. ताप देऊन घरीच रोखले, गुरूंनीच जणू वाचविले.
पुढील अनर्थातून काढिले सुखरूप आपुल्या वत्सा लागी. श्रोते, आता पुढील कथेसी व्हावे सादर मनेसी, का की नानांच्या यात्रा महिमेसी पार नाही यत किंचित. श्री दत्तांची लाडकी स्थाने विख्यात जितुकी ती पाहणे, नाना हृदयी या छंदाविणे आणि काही नव्हते हो. याच रीती एकदा नाना गेले गाणगापुरी दर्शना. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंहपदांना ध्यावयासी मनोभावे. गुरुदत्तांची स्थळे काही नित्य भेटीची मिळते ग्वाही. करवीर, माहूर, करंजगृही, गिरणारी तसेच गाणगापुरी. म्हणून एकदा गेले नाना गाणगापुरी. घडावी उपासना, घ्यावे श्रीचे पददर्शना, या हेतूने मुद्दाम हो. नाना जरी आज अनाग्रही शांत, तरी पूर्वकाळी कडक आचरणात होते कर्मठ नेमवंत. व्रतपालनी कठोराती. गाणगापुरी साधक दशेत ही यात्रा होती घडत. गुरुचरित्राची भक्तियुक्त उपासना नाना वाहती तिथे. पारायणे करीती 51. नित्य भीमाजळी स्नान. भल्या पहाटे उठून आरंभिती वाचन पाठ. पाहुणी धर्मशाळे माझारी. माडीवरली एक ओसरी. निजण्या बसण्याचे आसन पसरी. साधकोत्तम निवांत. ते श्री गुरूंचे पवित्र परम. सिद्धांच्या निवासे होय वैकुंठधाम. ऐसे निर्गुण पादुकांचे सप्रेम. आवडते स्थान भक्तांचे जे. अखंड विविध परींच्या तिथे अर्चना उपासना भक्तांच्या चालिल्या असती नित्याच्या. भावे आनंदिती दत्तचित्ता. तेथल्या निवासात भले एकदा अखंड पारायण आले. त्यातही 13 दिवस झाले. सम्मिलित नाना तेधवा स्वतः. श्री गुरुप्रतिपदेचा दिन. अतिव उल्हासे उत्सव जाण. करीती अवघे भक्तजन. सोळे ओळे कडक अति. परंपरेने पुजारी गण करीती त्या दिनी यती पूजन. हा सोहळा मंगलमय पूर्ण होतो थाटाने आजही. ते वेळीची तुम्ही कथा विचित्राद्भुत ऐका आता. पुजाऱ्यांसी रात्री दृष्टांता देती पहा दत्तराय. असती जरी अनेक सेवक उपस्थित यात्रे माझी. एक तराणेकर मार्तंड नामक साधक लाडके विशेष माझे. त्यालागी शोधून पाचारावे. उदयिक यती पूजन करावे. गुरुचरणांना अभिषेकावे. त्यांचे करानी आदराने. म्हणून असूनही गृहस्थवृत्ती. दुसरे दिनी श्रोते पुजारी शोधिती. धर्मशाळेच्या माडीत येती. प्रेमाने विनविती नानांना. आणि इतर यतीन सवे मग पूजन नानांचेही सांग थाटात होय. तो प्रसंग साजिरा. धन्य ते नाना गुरु. नेले सादर गाभाऱ्यात. नानांसी धूत वस्त्रे जरी असत. अभिषेकाव्या श्रीपदांप्रत. ऐसे भाग्य कोणाचे हो. पहा, पुजारी हो सोहळ्यात जिथे प्रवेशती गाभाऱ्यात. ऐशा कडक नियमात अपवाद केले नाना गुरूंना. श्रीमंत महाराजांचे काळातीत स्फटिक लिंग. आत पवित्र निर्मल. कोरलेले सुरेख गोल श्रीयंत्र जागृत त्यावरी. त्या गुरुमाऊली करांकित पुण्यवान प्राणलिंगाप्रत. नाना हाते अभिसिंचन होतं रुद्रमंत्रांनी त्यावेळी. तो शुभंकर सोहळा सोज्वळ. आठवताही आज केवळ. येते भरते हृदया कोमल. भक्तिभावे साधकांच्या. श्री गुरूंच्या निर्गुण पादुका. आटोपता रुद्राभिषेका. ठेविती पुजारी दोन्ही अंकावरती. आदरे नानांच्या. येणेप्रमाणे धन्य नाना. प्रत्यक्ष श्रीचरण जयांना लाभले. पुण्यस्पर्श पावना. श्री दत्तांची थोर कृपा. पूर्वी एकदा मथुरेला नानांवरी तो घनश्याम वर्षला. कथा त्याची आपल्याला निवेदिली म्या मागेच. श्रोते, भाग्यवंत नानांचे ऐसे सुकृत थोरसाचे. दर्शन सौख्य अनेकांचे दिधले सद्गुरुरायांनी. जयाच्या दर्शनासाठी ऋषीमुनी अवघे आटाटी करीती. योगयाग दृष्ट भेटी परी न होई जन्मांतरी. तो कौसल्येचा नंदन. सती जानकी मनरंजन. भक्तजनांचे पूर्ण निधान. भवभंजन रामराया. जी योग्यांची विश्रांती. दिव्य कृपेची ज्योत जागती. पूर्ण ब्रह्माची आत्मदीप्ती. करुणावत्सल सीतापती. तयेचेही दर्शन सुख लाभले नानांसी. भाग्य अलौकिक. ऐकता हृदय संपुटी देख. हर्ष न मावे अनिवार्य. चालले असता पर्यटन. एकटे अवधूत वृत्ती ठेवून. आदिवासी छाबडा ग्रामा लागून नाना आले हिंडताना. ते खेडे ग्वाल्हेर कडील. पुराणे गावंडे लोक सकळ. होते तेथ राम मंदिर पुरातन एक एकीकडे. सायंकाळी गाव लागता नाना करीती विचार चित्ता. रात्र काढून या तत्वता जावे पुढल्या मुक्कामासी. म्हणून त्या विजन मंदिरी विसावली नानांची स्वारी. जाऊन या गाभारी वंदिली साजिली राममूर्ती.
एकीकडे लावणी कोपऱ्यात नाना आसनी बैसत. तो सांजवात लावण्याप्रत आला वृद्ध पुजारी पहा. करुणी धूप दीप आरती, हृदय तुडुंबली होती भक्ती. भावमग्न पुजारी लाविती दारे पहा गाभाऱ्याची. जैसा लागला परतावया, कोपऱ्यात नानांसी पाहून या. अस्वस्थ क्रोधित होऊनी तया बोलू लागला, निघोनी जावे. हात जोडूनी विनविती नाना, अनोळखी मी पांथस्थ जाणं. रात्री पुरता राहीन चरणा, सन्निध राम रायांच्या मी. शांतपणे तो पुजारी सांगू लागला नानांसी, नाही निवासासी उचित मुळीही मंदिर भया नावगे हे. आम्हासी नसे शंका भय, जवळी आहेत रामपाय. वदता निक्षुनी निरुपाय ते तेव्हा झाला पुजाऱ्याचा. वदे प्रेमळ वाणीने तो, पंडितजी रात्री येथे घडतो साक्षात राम लक्ष्मणांचा चालतो खेळ स्वैर अनिवार्य. मुद्दाम रोखिले तुम्हासी, कुलपे घालितो रात्री दारासी. न कळावे म्हणून कोणासी, यत किंचितही यातले. विकार चंचल मानवी मन असते जाणता आपण पूर्ण. दिव्य विलास चाले आनंदून इथे रात्री तेजाचा. ते असह्य आत्मतेज घबघबीत निर्मळ सगुण बीज. जणू वाटते खेळते रोज रामरूपे मंदिरिया. आपणही दिसता अलौकिक, एरवी रात्री कोणी पथिक. म्या न देखिला आला सुख भोगिले आजवेरी एकट्याने. रात्री राहणे जरी येत राहावे, परी असोनी निवांत. आड बाजूनं बैसून फक्त घडेल ते न्याहाळावे. तुकविली मान नानांनी, आपण जावे निभ्रांत होनी. अस्तित्वाची न जाण देवनी, निजेन शांत एकीकडे. कुलूप घालूनी द्वाराला स्वस्थ मने मग गृही गेला. श्रोते पुजारी संतोषला, चाहल नुरला बाहेर मग. पाठ चिंतने नित्याचे करीत पौडले नाना. वाचे दत्तनाम घेत साचे, सोत्सुक पाहती मंदिरात. रात उलटली 2 प्रहर, गाढ निद्रेत गाव बाहेर. मंद चांदणे धरेवर, ऐशा समयी दार वाजे. तो पुजारी आला आत, आतुनी द्वारे लावणी घेत. भावाकुल चित्ते गाभाऱ्यात, पूजा त्याने आरंभिली. यथासांग पूजाविधी, आरती गाता प्रेम समाधी लागली त्याची. थोडा अवधी उलटून गेला यात काही. बैसल्या जागेहून नाना निरखित होते, सावध मना ठेवून या क्षणाक्षणा काय घडे ते समोर त्या. त्या पुजारसी एकाळी भान नव्हते कोणाचेही मुळी. जणू विस्मारला गोष्ट सगळी संध्याकाळीच घडलीची. 4 मुक्तीत समीपता आनंद अनिवार भक्त चित्ता देते. म्हणून अवस्था भक्ता आस असते जियेची. देवभक्त सुहृदांपरी, नांदती जेदवा प्रत्यक्षापरी. ते भाग्य सोनियाचे, जरी लाभे कुणास धन्य तो. नामदेव बालके धरिला, पांडुरंग मूर्तीसी हट्ट आपुला. यावे नैवेद्य खावायला, खाली उतरून देवराया. ते वेळी त्या भक्त सख्याला, होऊन सगुण समूर्त सावळा. येणे भाग पडिले, हट्टाला पुरवण्यासी वत्साची या. भक्त जदी उपास्याची, वाहतो चैतन्य भावे चित्ताची. व्याकुळता अथवा सात्विकतेची होय जेव्हा परिसीमा. होणे लागे ईश्वरासी, जैसे रूप ये भक्त मनासी. तैसे विनटावे जगदीश्वरासी, लागते हेत पूर्वावया. लढीवाळ कौतुक आपुला सखा, जैसे करीन तैसे देखा. वाडे कोडे आपल्या बाळका, आळवितो भक्त त्यासी. तोच प्रकार इथल्या मंदिरी चालला होता. रावणारी राम लक्ष्मण मूर्ती गोजिरी होती अंकित पुजाऱ्याचे. तो पुजारी वृद्ध अत्यंत परिश्रीमंत पुण्यवान सुकृत होते. आजीव राघव उरात नित्य निरंतर आठवणी. त्याची कराव्या पूर्तता, साकार हृदयची आर्तता. देवचित्ता आली तृप्तता, पाहुणी साधना दासोत्तमाची. तो प्रसंग अपूर्व मंगल. पहा नानांचेही भाग्य सबळ. कैसे मिळावे तेची स्थळ, विश्रांतीस नानांलागी. लोक गावचे कितीक जरी असतील आले त्या मंदिरी. परी केवळ अनधिकारी, अंतरंगीचे मलिन मुळी. चकोरे प्यावे चंद्रामृत, ते इतरां कैसे मिळत. कल्पतरूंच्या छायेत वसती केवळ भाग्यवंत. कमल तंतूचा कोवळा चारा, राजहंसानीच खावा न्यारा. चिखलात गुंतला अवघा पसारा, वासनेची अमंगळ. नाना होते सद्गुरुसुत, नेती ओढुनी मंदिरी अवचित. व्हावायचे जेव्हा अघटित, अतर्क्य घडते नकळतची. ती सात्विक कथारम्य, पुढीलाध्यायी वर्णीन अगम्य. माधुरी जियेची अनुपम्य, वाटे आठविता आजही. श्री गजाननांच्या प्रेरणे, श्री नानांच्या आशीर्वचने. श्रवणी मार्तंड महिमा येणे,
विजयमुखे भाविकांच्या। शुभं भवतु इति श्री मार्तण्डचरिते दशमोऽध्यायः समाप्तः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाळ समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय।